गुड मॉर्निंग. सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही गोव्याला चाललोय एका डेस्टिनेशन वेडिंगसाठी. वी आर सुपर एक्साइटेड. नमस्कार मंडळी, अमेरिकन लाईफ मराठी वेळमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांची ही इच्छा असते की आपलं डेस्टिनेशन वेडिंग व्हावं, किंवा आपलं नाही तर दुसरं कोणाचं तरी अटेंड तरी करता यावं. तर आज फायनली ती इच्छा पूर्ण होते आहे. आम्ही चाललोय गोव्याला आमच्या एका फ्रेंडचं डेस्टिनेशन वेडिंग अटेंड करायला. आपली गोवा ट्रिप स्टार्ट झाली आहे. रात्रीचे 2 वाजलेत आणि पहाटे 5ची फ्लाईट आहे आपली पुण्यावरनं गोव्याला. रात्रीचं पुणे किती शांत वाटतंय ना. खूप झोप पण येते, पण एक्साइटमेंट पण तेवढीच आहे. बरेच दिवसांनी असं भारतात डोमेस्टिक ट्रॅव्हल करणार आहोत आम्ही. खरं तर रोड ट्रिपच करणार होतो, पण तेवढा वेळ नसल्यामुळे पहिल्यांदाच असं गोव्याला फ्लाईटने जायचा विचार केला आणि पुणे एअरपोर्ट आलेला आहे. बरेच वर्षांनी मी पुण्याच्या एअरपोर्टवर आली आहे आणि सकाळी सकाळी इतकी गर्दी वाटत नाही. बऱ्याच फ्लाईट सुटतात. गोवाच्या फ्लाईट्स मोस्टली पहाटेच सुटतात. चला, आता झोप गेली आहे आणि बोर्डिंग पण चालू झालंय. आपल्यापैकी बऱ्याच जणांची ही इच्छा असते की आपलं डेस्टिनेशन वेडिंग व्हावं, किंवा आपलं नाही तर दुसरं कोणाचं तरी अटेंड तरी करता यावं. तर आज फायनली ती इच्छा पूर्ण होते आहे. आम्ही चाललोय गोव्याला आमच्या एका फ्रेंडचं डेस्टिनेशन वेडिंग अटेंड करायला, आणि आमच्याबरोबर तुम्ही पण हे वेडिंग अटेंड करणार आहात, एक्सपिरियन्स करणार आहात. एन्जॉय करा तुम्ही पण हा व्लॉग आणि शेवटपर्यंत नक्की बघा. लेट्स एन्जॉय द ट्रिप. Ladies and gentlemen, we are landing. Welcome to Goa. लिटरली 15 मिनिटं झाले असतील. म्हणलं थोडंसं झोपावं, तर पायलटने लँडिंगची अनाउन्समेंट पण केली. मी तर शॉकमध्ये आहे आता, कारण US फ्लाईटची सवय. एकदाच फ्लाईटमध्ये बसलं की डायरेक्ट 13 ते 14 तासांनी आपण लँड होतो, आणि आत्तापर्यंत असं बसनेच गोव्याला जायचो, ज्याला 12 तास तरी लागतात. त्यामुळे अजूनही वाटतच नाहीये की आपण एवढ्या लवकर गोव्याला पोहोचलो सुद्धा. पण खरंच खूपच भारी वाटलं. पुणे टू गोवा फ्लाईट म्हणजे लिटरली मला एकदम कोथरूडमधनं पेठेत गेल्यासारखंच वाटतंय. आणि या ट्रॉलीज अशा पद्धतीने सगळ्या अरेंज करून ठेवल्यात. खूपच सिस्टमॅटिक आहे, मस्त. सकाळचं 6 वाजले सुद्धा. सुंदर एअरपोर्ट आहे गोवाचं. बाहेर आल्या GOX विलेज म्हणून आहे. मस्त वाइब आहे एकदम आल्या आल्या. सकाळी 6ला एक्साइटमेंट पेक्षा जास्त भूक लागली आहे आणि कॅब अजून आली नाहीये. सो एअरपोर्ट वरच थोडं खाऊयात. या एअरपोर्ट वर फूड प्रचंड महाग आहे. तुम्हाला नाही परवडणार. आमचं 1600 रुपयाचा ब्रेकफास्ट चालू आहे. नॉर्मली सगळ्या एअरपोर्टवर एक्सपेन्सिव्ह असतंच, पण इथे जरा जास्तच आहे. एअरपोर्टवर आम्ही एक बिकानेरवाला नावाचं दुकान ओपन दिसलं, तिकडे आलं आणि 1600 रुपयाचा ब्रेकफास्ट केला. फक्त 2 प्लेन डोसा, एक सँडविच आणि एक चहा. चला, आता फायनली कॅब आली आहे. रिसॉर्ट कडे जायला निघूया. त्याआधी एक खूप महत्वाची इन्फॉर्मेशन द्यायची, म्हणजे गोवामध्ये कॅबसाठी ओला किंवा उबर नाहीये. सो जर गोव्याला फिरण्याचा प्लॅन करत असाल तुम्ही, तर गोवा माइल्स नावाचं एक ऍप आहे, ते यायच्या आधीच डाउनलोड करून ठेवा आणि त्यावरनच कॅब पण बुक करू शकता तुम्ही. तर गोवामध्ये फिरायला तेच एकमेव सेफ आणि लेजर ॲप आहे. आमचं रिसॉर्ट मांद्रेम मध्ये आहे, जे एअरपोर्ट वरनं अराउंड 1 hour ड्राईव्ह आहे. पण काहीही म्हणा, गोवा ट्रिपला जाताना एक्साइटमेंट वेगळीच असते, आणि कितीही शांत बसलं तरी डोक्यात दिल चाहता आहे बॅकग्राऊंड म्युझिक चालूच असतं. आता आपण रिसॉर्टला पोहोचलेलो आहोत आणि गोवा मोड इज फायनली ऑन.
ब्रेकफास्टला आलेलो आहोत आणि बरेच आयटम्स आहेत इकडे ब्रेकफास्टला. ब्रेकफास्ट जस्ट झाला आणि आता रिसॉर्टच्या मागच्या बीचवरती आलोय फिरायला. हवा खूप गरम आहे पण गारगार पाणी एकदम मस्त वाटतं पाय बुडवायला. हे आहे रिसॉर्ट ला कबाना म्हणून. गर्दीने काही नाही, एकदम मस्त पीसफुल वाटतं. छान वाटतं इथे. लग्नाचं डेकोरेशन चालू आहे अजून. रिसॉर्ट खूपच सुंदर आहे. कोकोनट ट्रीज, हट स्टाईल रूम्स आणि खूप शांत पण आहे आणि डायरेक्ट बीच ऍक्सेस पण आहे याला. इट्स ॲज गुड ॲज अ प्रायव्हेट बीच. जास्त लोक पण नाहीये तिथे आणि इथेच लग्नाचे सगळे फंक्शन सुद्धा होणार आहेत. आता तुम्हाला रूम पण दाखवते, जाऊन बघूयात कशी आहे ते. वो ऑसम. वा. आम्ही फ्रेश झालोय आणि जेवायला आलोय. ऊन खूप आहे पण का सुंदर हे दिसतंय. आणि इकडे संध्याकाळच्या फंक्शनची तयारी चालू आहे. एंगेजमेंट आणि संगीत होणार आहे इकडे. आता आम्ही लंच करायला आलोय. दही वडा. हॅलो, आता संध्याकाळ झाली आहे आणि नवरा नवरीकडनं आम्हाला गिफ्ट्स आलेले आहेत. आता सगळे इव्हेंट्स चालू होणार आहेत संध्याकाळचे. कॉकटेल पार्टी आणि संगीत नाईट, एंगेजमेंट पार्टी वगैरे. इकडे आता संध्याकाळी हाय टी चालू आहे सगळ्यांचा आणि मेहंदीवाली आली आहे मेहंदी काढण्यासाठी सगळ्यांना. तर मी पण काढून घेणार आहे. सँडविच आणि कॉफी बिस्किट्स आहेत. सुमित बसला इकडे. मेहंदी काढून झालेली आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता की डेकोरेशन पण रेडी झालेलं आहे. सुंदर दिसतोय हा स्टेज यांचा. आणि इकडे हळदीचं प्रिपरेशन चालू आहे. ज्या पद्धतीने ते सेटअप करतात हळदीचं यावरनच कळते खूप मोठी हळद होणार आहे. एकदम बँग ऑन सेलिब्रेशन होणार आहे. इथे एक गणपतीचं मंदिर पण आहे. रेडी झालेलो आहोत आणि संगीतच्या फंक्शनला निघालोय. चला. There we go! There they are! Woo! Hit! 3, 2, 1! Congratulations! संगीत स्टार्ट झालंय आणि खूप मजा येते. अनफॉर्च्युनेटली कॉपीराइट बसू नये म्हणून मला हे व्हिडिओज म्यूट करावे लागतात. पण बॉलिवूडच्या सेटवरच आल्यासारखं वाटतंय ना तुम्हाला पण.
तर अशा प्रकारे आमचं डान्स करून झालेलं आहे. आता जेवायची वेळ झाली आहे. आणि इकडे लोकांची जेवणं झाली आहेत. उद्या सकाळची हळदीची तयारी चालू आहे आणि आता इकडे आफ्टर पार्टी पण आहे. आता 1:30 वाजला रात्रीचं आणि मी झोपायला चाललेले जस्ट, तर लोकांनी फोन केला, आफ्टर पार्टीसाठी बोलवलं. तिकडे पार्टी चालली, आता बघू नेमका काय प्रकार आहे. म्हणजे काही नाही, रात्री मेन पार्टी झाल्यावरती कम्फर्टेबल कपड्यात फक्त नाचायचं. गुड मॉर्निंग. आता सकाळ झाली आहे, दुसरा दिवस चालू झाला आहे आणि आम्ही पटकन उठून हळदीसाठी रेडी झालेलो आहोत. अजून हळदी चालूच व्हायची आहे. त्यांची मजा मजा चालली आहे. तोपर्यंत आम्ही जरा बीचवर आलो आहे फोटोज काढायला. ऊन खूप आहे पण बघूयात तरी. बॅकग्राऊंड खूप चांगलं आहे तर फोटोजसाठी काही पण. हाल तयार केलेला जो छान सेटअप स्टेज होता तो पूर्ण काढला. बापरे, या लग्नासाठी वेगळा चालली आता तयारी. आणि इथे आहे बर्फाचा गोळा. वाव, इतका सुंदर हळदीचा सेटअप मी तरी आजपर्यंत बघितला नाहीये आणि इतकं कोणाच्या लग्नात एन्जॉय सुद्धा केलं नाहीये. खरंच खूप मेस्मरायझिंग आहे सगळं. आय होप तुम्हाला पण आवडते सगळं बघायला. आणि या लग्नात मला मराठी ऍक्ट्रेस शुभांगी भुजबळ भेटल्या. यांचं काम तुम्ही झी मराठीवरच्या गावगाता गजाली आणि येऊ कशी तशी मी नांदायला यासारख्या सिरियल्स मध्ये बघितलं असेल. खूप स्वीट पर्सनॅलिटी आहे यांची. Right there when you stand, उस समंदर में ब्यूटीफुल जो सूरज डूबेगा वो ना आपके लिए रुकेगा ना मेरे लिए रुकेगा ना इनके लिए रुकेगा. सो द सनसेट टाइम इज शार्प 6 o'clock. ते लग्न सनसेट असणार आहे. सनसेटला गोरज मुहूर्तावर. आय होप तुम्हालाही मजा आली असेल हळदीमध्ये. अशी हळदी मी ऑनेस्टली फर्स्ट टाइम बघितली आहे लाईफमध्ये. आणि आता पटकन चेंज केला आम्ही. आता लंचला जाऊयात. आता 4 वाजता बारात आहे, वरात. आणि 5 वाजता सनसेटला वेडिंग आहे. आणि इथे नवऱ्याची धमाकेदार वरात चालू झालेली आहे. सुंदर डेकोरेशन केलं संध्याकाळचं. इकडे दार अडवणी चालू आहे आता. चली जाएगी. तर नवरदेवाची एंट्री आता झालेली आहे.
एक शॉर्ट ब्रेक आहे आणि यानंतर आता ब्राईडची एंट्री बघूयात. खरंच एखाद्या बॉलिवूडच्या वेडिंग मध्ये आल्यासारखं वाटतंय आता. आणि हा सुंदर सनसेटचा बॅकड्रॉप म्हणजे नो वर्ड्स. हॅट्स ऑफ टू दिस व्ह्यू. दही है, दही क्या करता है, दिमाग ठंडा करता है. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. लग्न झालंय आणि डिनरची वेळ पण आली आहे. भूक लागली. तुम्ही म्हणाल सारखं सारखं का फूड वगैरे दाखवते, पण मी लग्नाचं जेवण खरंच खूप मिस करते US मध्ये, कारण त्यात खूप व्हरायटी असते आणि सगळं थोडं थोडं खाता येतं. तर मी या 2 दिवसात खूप एन्जॉय केलं इथलं फूड. गरम गरम गुलाबजाम, कारगर आईस्क्रीम, बेस्ट सिंगिंग चालू झालं आणि आम्ही स्टार्टर्स एन्जॉय करतो. बस इतना जरूर है कि अगर जूतों के पूरे पैसे नहीं मिले, अगर पूरे पैसे नहीं मिले तो ऐश्वर्या को हम ये नहीं कह रहे कि हम नहीं देंगे. ऐश्वर्या तो तन्मय की है, लेकिन तन्मय और ऐश्वर्या नागपुर नहीं मेरठ जाएंगे. तर लग्न झालेलं आहे अशा प्रकारे. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. मी तर खूप एन्जॉय केलं आहे लग्न. आय होप तुम्ही पण माझ्याबरोबर लग्न एन्जॉय केलं असेल. थोडासा वेगळा ब्लॉग होता हा, समथिंग डिफरंट, समथिंग न्यू. तर हा होता आमच्या नॉर्थ गोव्यातल्या डेस्टिनेशन वेडिंगचा एक्सपिरियन्स. होप आमच्याबरोबर तुम्हालाही खूप मजा आली असेल. खूप मेमरीज घेऊन जाणार आहोत आम्ही. आता सकाळी इथनं निघून आपण साऊथ गोवा एक्सप्लोअर करणार आहोत. तिथले सुंदर बीचेस, फूड स्पॉट्स, शॉपिंग आणि सुंदर सनसेट पॉइंट्स हे सगळं बघूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढच्या शुक्रवारी. सो अजूनही केलं नसेल तर या आपल्या अमेरिकन लाईफ मराठी वेब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स येण्यासाठी बेल आयकन दाबा. तुम्हाला अशा ब्लॉगमध्ये काय काय आवडलं ते कमेंट्समध्ये सांगा. भेटूयात पुढच्या शुक्रवारी. बाय.